मित्रांनो, आपल्या पार्थला अवॉर्ड मिळालेला आहे. अहो ते तर होणारच होतं, त्याला अवॉर्ड मिळणारच होता. काव्यासारखी बायको पाठीशी असल्यावर अवॉर्ड का नाही मिळणार? अहो काव्याला हे आधीपासूनच माहीत होतं. काव्याचं या गोष्टीवर पार्थ सोबत बोलणं सुद्धा झालं होतं की पार्थ देशमुख तुम्हाला अवॉर्ड मिळणार. काव्या आणि पार्थ जेव्हा बोलत असतात तेव्हा काव्या पार्थला खूप छान समजावून सांगत असते. पार्थला बोलत असते की पार्थ, अहो देशमुख, तुम्ही माझं इन्स्पिरेशन आहात. जेव्हा मी अभ्यास करून थकते ना तेव्हा मी तुमच्याकडे पाहते आणि मला असं वाटतं की हा माणूस किती 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 स्टडी करतोय. हा का नाही थकत? याला नाही वाटत का टाइमपास करावा? याला नाही कंटाळा येत का? मग आपण तरी का? आपणही माणूसच आहे ना. मग आपण पण त्यांच्यासारखा स्टडी केला पाहिजे. बापरे, म्हणजे खरंच आणि काव्या बोलते की पार्थ देशमुख, मी एक शब्दही खोटा बोलत नाहीये. मी खोटं बोलायचं तर सोडून दिलंय. आणि तुम्ही खरंच ग्रेट आहात आणि अवॉर्ड तुम्हालाच भेटणार. जर अवॉर्ड तुम्हाला नाही ना भेटला तर या जगात कुणाला काहीच भेटू शकत नाही. बापरे, किती तो निखळ विश्वास. वा काव्या, असाच विश्वास पार्थवर राहू दे तुझा कायम. आणि अहो खरंच पार्थला अवॉर्ड मिळालेला आहे. किती आनंदाची गोष्ट आहे. मानिनी तर आनंदाने उड्या मारत आहे आणि यात चक्क काव्या गळ्यात पडलेली आहे मानिनीच्या. दोघी जणी एवढ्या खुश आहे, बापरे, नाचतच आहेत. काव्याला एवढा आनंद झालेला आहे ना की तिचा आनंद आता गगनात मावेन असा झालेला आहे. परंतु अहो इकडे आपल्याला पाहायला भेटतंय की आता इथे पार्थला अवॉर्ड मिळाला म्हणून सगळेजण बसलेले असतात आणि आता एक मीडियावाले, त्यातला एक माणूस प्रश्न विचारतो की पार्थ साहेब, तुमच्यासोबत तुमची बायको नसताना, एवढं तुमचं कष्ट चालू असताना तुम्ही हा अवॉर्ड कसा मिळवला? जरा आम्हाला पण सांगा ना, आमच्या प्रेक्षकांना पण सांगा की बायकोसोबत नसल्यावर कसं कष्ट करायचं, कसा अवॉर्ड मिळवायचा. बापरे, असं बोलल्याच्या नंतर बिचाऱ्या पार्थची काय हालत झाली असेल. हे लोक पण ना इतके ना मर्मावर मीठ कसं चोळायचं ना यांना फार कळतं. खरंच किती नीच असतात ना काही लोक. आता चांगला अवॉर्ड मिळाला तर चांगला प्रश्न विचारावा ना की काय मेहनत घेतली, कसा मिळाला, बायको सोबत नसताना कसा मिळाला. काय यार, काय अर्थ याला. आता पण अहो आपली काव्या आहे ना, ती काय पार्थला काही बोलू देते होय. आता इकडे वसवात त्याला फार आनंद होत आहे. हा, त्याला वाटतं आता पार्थ काय उत्तर देईल काय नाही. परंतु आता काव्या इथे आलेली आहे आणि काव्या म्हणत आहे की कोण म्हटलं तुम्हाला की पार्थच्या सोबत त्याची बायको नव्हती म्हणून? अहो मी तर कायमच माझ्या देशमुख, माझ्या बोक्या बरोबर आहे आणि कायम असणार आहे. वाव, काव्या सुद्धा इतकी क्यूट दिसत आहे, सो स्वीट. मात्र इकडे आता धमाका झालेला आहे मित्रांनो. आता जीवाने प्रॉन्स खाल्लेले आहे आणि त्याला प्रॉन्सची ॲलर्जी आहे आणि त्याची बिचाऱ्याची हालत एवढी बेकार झालेली आहे. आणि नंदिनीला असं वाटते की तो मला खोटं फसवतोय, मग नाटकं करतोय हटकून. आता नंदिनी त्याचा जीव वाचवायला येईल का? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.